नमस्कार मंडळी, मी सारिका तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मी तुम्हाला ना माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे। तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर मग कसं वाटतं तुम्हाला माझं साडी कलेक्शन ते पण कमेंटमध्ये सांगा। आणि त्यानंतर मग म्हणजे खूप जास्त साड्या माझ्याकडे नाहीये आणि जे आहे मी तेवढं दाखवते तुम्हाला। आणि असं ट्रेंडमध्ये असतात त्या साड्या पण माझ्याकडे नाहीये, असं ट्रेंडिंग चालू असतं ते ही साडी ती साडी, तसल्या पण मी काही घेत नाही। आणि त्यानंतर मग म्हणजे बऱ्याच वेळा विचार करते की तसं घ्यायचं, पण नको, सगळेजण ते सगळ्याच तसं घेतात, मग आपण पण तसंच घ्यायचं का, आपण वेगळं काहीतरी घ्यायचं, बस असं सारखं चालू असतं आणि मी तसंच घेत असते वेगळं काहीतरी। तर मी तुम्हाला आज माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे आणि जेवढं आहे तेवढं दाखवते। खूप जास्त माझ्याकडे साडी नाही आहे, जे आहे ते दाखवते। आणि डेली यूजचं तुम्ही पाहिलेलंच आहे, पार्टी वेअर आहे, काही थोडं पार्टी वेअर आहे आणि थोडं काठपदर आहे, तेवढंच मी दाखवते तुम्हाला। तर चला मग काठपदर पासून सुरुवात करू आपण सगळ्यात आधी। आणि त्यानंतर मग हे बघा, सगळ्यात आधी तर ही साडी ना, ती कोणती पैठणी म्हणतात तिला, लोटस पैठणी म्हणतात ना, ती ही साडी आहे आणि खूप छान आहे। आणि कोणते मी ऑनलाईन घेतलेले आहे, कोणत्या दुकानातून घेतलेले आहे ते पण सांगते। आता सगळ्यात आधी ही साडी ना खूप सुंदर आहे आणि खूप भारी वाटते। आता हा आहे राणी कलरच, राणी कलरच आहे आणि खूप भारी वाटते। आणि ब्लाऊज पण खूप सुंदर शिवलेलं आहे मी त्याच्यावरचं। आणि ही साडी 1175 का काय असं तरी मला पडलेली, मुलचंदमधनं घेतलेली मी। आणि बरेच जणांना माहिती आहे, पुण्यामध्ये जे राहत असते त्यांना माहितीच आहे की मुलचंदमध्ये साड्या खूप छान मिळतात आणि तिथूनच मी साड्या घेत असते नेहमी आता। आणि ही साडी पण खूप भारी बरं का, आणि त्यानंतर मग खूप सुंदर वाटते आणि मला लय आवडते ही पण। आणि त्यानंतर मग म्हणजे मी दिवाळीला घेतलेली होती हिला, आणि याला हे पण मिळालेलं आहे, गोंडे वगैरे ते असतात तिथल्या साड्यांना, प्रत्येक साड्यांना गोंडे वगैरे असतात, खूप छान वाटतात। आणि मी थोडीशी तिला हे करून दाखवते, तिचा पदर वगैरे पण खूप सुंदर आहे आणि ब्लाऊज पण खूप सुंदर आहे तिच्यावरचं, आणि इतकी छान वाटते ना ती। मी बरेच दिवस झाले तिला घातली नाहीये, खूप सुंदर आहे आणि छान आहे, मला आवडतो कलर। आणि माझ्याकडे एक पण नव्हता म्हणून मी हा कलर घेतला होता। म्हणजे 2 वर्ष दिवाळीला, गेल्या वर्षाच्या दिवाळीला घेतलेली होती हिला, ह्या साडीला। खूप सुंदर आहे आणि प्राइस नुसार मला वाटतं छान आहे आणि एवढी महाग पण नाहीये, ती खूप भारी आहे। तर पुढची साडी बघू शकता, तिचं हे काट आहे ना खूप सुंदर आहे, मला लय आवडतात, खूप भारी वाटते ही पण। आणि हिच्यावरचं पण ब्लाऊज शिवलेला आहे, पण तो आता काही ना मला थोडा येत नाही। आणि त्यानंतर हिला ना मी गोंडे घरीच लावलेले बरं का, या साडीला हे गोंडे वगैरे ना ते मी घरीच लावले, बऱ्याच साड्यांना मी गोंडे घरीच लावलेले। आणि त्यानंतर ही पण खूप सुंदर आहे, काठा पदराचीच आहे आणि ही पण सिल्क कपडा आहे तिचा। आणि ही पण छान अशी चापून चुपून बसते मस्त, अजिबात फुगत नाही ती साडी, छान आहे। पण मी बरेच दिवस झाले ना घातलीच नाहीये। ती पण दुसरी ती ऑरेंज वाली दाखवली ना, तिची पण 1100 रुपये प्राइस आहे, महागाची नाहीये, माझ्याकडे खूप जास्त महागच्या साड्याच नाहीच आहे। आणि ही साडी मी माझ्या नंदेच्या मुलीच्या लग्नाला घेतलेली होती, मुलचंद म्हणूनच। आता हिचं एक विषय असं झालाय की हिच्यावाले ते खडे स्टोन असतात ना, त्याच्यावरची ना पॉलिश गेली थोडी। आणि त्यानंतर पण तिचा पदर आहे ना खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटते बरं का, ते वाटतात। आता हा कलर पण खूप भारी आहे, आता हा कलर कोणता तोच मला काही समजत नाहीये। तिचं पदर आहे ना पूर्ण स्टोनचं आहे आणि पूर्ण असं भरलेला पदर आहे आणि खूप भारी आहे। त्या अशी काही आहे ती साडी, थोडा कॅमेरा असा करते मी तेव्हा दिसल, पदर तिचा असा काही आहे, स्टोन आहे त्याच्यावरती, छान आहे। आणि ही साडी ना 1800 रुपयाला, 1800 रुपयाला मला पडली होती ही साडी। ही साडी मला थोडी महाग वाटते कशी, पण छान वाटते ती अंगावरती घातल्यावरती। ही पण असंच आहे, मऊसूत, एकदम मऊ, छान। ही पण मुलचंदमधून घेतलेली मी। आणि ही आता गेल्या वर्षी नंदेच्या मुलीचं लग्न झालं होतं ना, तेव्हा मी 2 साड्या घेतल्या होत्या, एक भारी घेतली होती आणि ही थोडी असं कमी प्राइस मध्ये घेतली होती मी। ही फक्त 450 रुपयाची साडी आहे बरं का, आणि इतकी रिच वाटते ना की काय सांगायचं, खूप सुंदर वाटते आणि छान वाटते, असं वाटते की खूप महागाची पैठणी आहे, काठपदर मध्येच आहे।
अशी सुंदर वाटते ती. हे बघा आता अशी ती आतमध्ये ही उलटी आहे. थांबा मी तुम्हाला सरळ करून दाखवतो, परत नको. तिचा हा ब्लाऊज आहे, एवढाच ब्लाऊज आहे. आणि ब्लाऊज काय शिवला आणि मी एवढा काही खास नाही वाटत म्हणून. आणि त्यानंतर मग ही साडी अशी छान वाटतो. काठपदरची साडी तुम्ही 400-500 ला का घेता नाही, पण ते खूप छान वाटते. काठपदर साडी कमी प्राइस मध्ये असली तरी पण छानच वाटते काठपदर. आणि तुम्ही अशा वर्कवाल्या साड्या कितीही महागाच्या घ्या, त्या साड्या काय असतं ना, त्या साड्या अशा हे नाही वाटत एवढं. हिला पण खालून असं हे आहे, पण ते ना सगळे गोंडे ना त्याचे सुटून गेलेत, त्याला बांधायचे. आता ही मी आताच दिवाळीला घेतलेली होती. आणि ही आहे मेहंदी कलर आहे ही. आणि हिची प्राइस आहे 750. खूप जास्त महाग नाही आहे आणि खूप छान आहे. आणि सूत पण तिचं खूप मऊ आहे आणि अशी तिच्यावरती डिझाईन आहे आणि छान आहे. आणि तिला गोंडे पण आहे, भारी. आणि तिच्यावरचा ब्लाऊज वगैरे मी काही शिवला नाही, कारण की तो ब्लाऊज आहे ना मी कट केला आणि त्यानंतर तो तसंच पडून राहिलाय. मला नको वाटतं ते शिवायला, कारण की माझ्याकडे आहे 2 ब्लाऊज, ते याच्यावरती मॅच होतं, मी तेच घालते. ही माझ्या भावाच्या लग्नातली आहे. आणि त्यानंतर खूप छान आहे ही साडी. मी काहीतरी 1400 का 1500ला घेतलेली आहे. म्हणजे अबोली कलर आणि त्यात आहे ना गोल्डन कलर आहे मिक्स मध्ये. खूप छान वाटते. खालून अशी पूर्ण भरलेली ही बॉर्डर तिची खालची जी आहे ना गोल्डन कलरची, पूर्ण मिऱ्यांमध्ये त्याच्यात सगळं काही अशी आहे साडी. खूप सुंदर आहे. ही आहे माझ्या लग्नाची साडी, खूप सुंदर आहे. आणि माझीच चॉईस होती बरं का माझ्या लग्नामध्ये. म्हणजे साड्या वगैरे ते माझ्याच चॉईसच्या होत्या, मी बाकी कोणाचं नाही. मी साडी घेते ना तेव्हा माझ्याच चॉईसची मला साडी आवडते. मला दुसऱ्यांची हे आवडतच नाही बरं का, पसंत अजिबात नाही. तुम्ही ही साडी ना इतकी सुंदर आहे ना की काय सांगायचं. खूप जड पण आहे, कारण की तिच्यावरती पूर्ण हे आहे, हे खडे वगैरे, स्टोनचे खडे वगैरे, ते ही मणी वगैरे लावलेले असतात ते तिच्यावरती पूर्ण. आणि इतकी छान वाटते ना, मी घागरासारखी पण तिला अशी घालू शकते. आणि कारण की तिची ना खूप सुंदर लुक येतो बरं का घागरा वगैरे घातला की. हा कोणता मरून कलर आहे हा. आता याचं काय झालंय ना, मी खूप बारीक होती लग्नामध्ये. आता तेव्हाचं ब्लाऊज शिवलेलं, आता ते ब्लाऊज मी फेकून पण दिलंय, कारण की नाहीच आहे माझ्याकडं. तर माझा चालू विचार एखादी ब्लाऊज घ्यायचा याच्यावरती. खूप सुंदर साडी आहे. आणि डिझाईन तर बघा तुम्ही किती छान आहे. हे बघा, हे फुलं ते इतकी सुंदर आहे ना. माझ्या लग्नाच्या साड्या ना म्हणजे बस्ता बघायला येतात ना त्या बाया, त्यांना खूपच आवडल्या होत्या. कारण की माझी चॉईस असतेच तशी. मी घेते कमीच साड्या, पण खूप सुंदर आणि आहे. आता आमच्या घरी मी सगळ्यांनाच कपडे घेते ना, तर माझ्याच चॉईसचे असतात, बाकी काही नाही. छान आहे, पूर्ण भरलेली होती ती मरून कलरची साडी. छान आहे ना. मला ब्लाऊजच नाही, त्यामुळेच मला घालता येत नाही. पण मी आता तिच्यावरती ब्लाऊज बघल आणि घालल एखादी वेळेस. आणि त्यानंतर मग ही दुसरी साडी माझ्या लग्नाची, पिंक कलर, खूप सुंदर वाटते. आणि त्यानंतर हिचा ब्लाऊज आहे माझ्याकडे, पण तो मला येत नाही, त्यामुळेच घालू वाटत नाही. हे बघा तुम्ही किती छान वाटते ना, मला खूप आवडते. आणि तिच्यावरती पण असं टिकल्या वगैरे बरं का, टिकल्या. आणि हा कलर आहे त्यामध्ये, तर अशा कलरचं त्याचं ब्लाऊज होतं. तर मला बघावं लागलं अशाच कलरमध्ये ना त्याचं ब्लाऊज शिवून घेईन मी ह्याच्यात. मला आता ही मी ऑनलाईन मागवलेली ही साडी पण तशीच आहे पिंकमध्ये, पण हिचा कपडा आहे ना थोडंसं, आणि ते साडीचा जॉर्जेट कपडा होता लग्नाच्या दोघं पण साड्यांचा. आणि त्यानंतर हिचा वाला ना असं सिल्कमध्ये. आणि म्हणजे मला फॅब्रिक वगैरे त्याचं एवढं काहीच कळत नाही, तुम्हाला बघून पण कळत की कशी आहे ती. पण ही साडी ना इतकी सुंदर आहे ना, म्हणजे 550ला का काहीतरी मला ती ऑनलाईन बसलेली होती. इतकी छान आहे ना की काय सांगू मी तुम्हाला, खूप भारी वाटते. आणि याच्यावरचा ब्लाऊज पण मी खूप सुंदर शिवलेला आहे, पण तो आता थोडा मला येत नाही. आणि त्यानंतर मग असं गोल्डन कलरचा तिचा ब्लाऊज होता. आणि त्यानंतर म्हटलं बघू एखादी ब्लाऊज अजून गोल्डन शिवून घ्यायचं त्याच्यावरती. छान ही साडी पण मी ऑनलाईनच घेतलेली, ही पण 500 पर्यंतच होती. ही पण खूप सुंदर आहे बरं का, अशी दिसायला छान वाटते. हिच्यावरचा असं ब्लाऊज होता, असाच होता रेड वगैरे, मस्त छान आहे. ही पण दिसायला खूप भारी वाटते घातल्यावरती.
हे बघू शकता, सुंदर आहे ना. आता ती साडी आणि ही एक पार्टीवेअर मध्येच आहे. आणि त्यानंतर मग अशी काही आहे, हिच्यावरती पण ही पण आहे ना, म्हणजे मी इथून दुकानातून घेतलेली, आम्ही जिथे राहतो तिथून. आणि त्यानंतर तिच्यावर पण असं हे स्टोनचं हे वर्क, पार्टीवेअर मध्ये साडी, ही सिल्क मध्ये. ही साडी पण 500 रुपयाची, छान आहे, मस्त आहे. आणि त्यानंतर हिच्यावरचं पण मी काही ब्लाऊज वगैरे शिवला नाही. मी प्रत्येक साड्यांवरचं काही ब्लाऊज शिवत नाही, एखादी वाटलं तर ते राहू देते मी. माझ्याकडे ब्लाऊज आहे, ते मॅच होऊन जाते याच्यावरती. छान आहे ती, मी आता बऱ्याच वेळा घातली, तुम्ही पाहिली असेल, खूप सुंदर आहे. असं ती काय म्हणते ती ऑर्गन्झा वगैरे ते फॅब्रिक वाणी वाटते ती, थोडं सिल्क मध्ये. आणि ते त्याच्यात मस्त छान वाटते ती, रिच फील येतो साडीमध्ये, खूप भारी वाटते ही. असं रिच फील देतात ना त्या साड्या, खूप छान वाटतात. 2 साड्या खूप महत्वाच्या आहे. एक साडी म्हणजे खूप फेवरेट आहे, मी ती आता तुम्हाला लास्टला दाखवते. आणि त्यानंतर ही पण साडी म्हणजे खूप छान आहे. आणि बरेचशा साड्या म्हणजे दिवाळीलाच घेतलेले, असं मी सांगते ना, मी जास्त साड्या वगैरे घेत नाही, कधीतरीच. आता ही साडी पण मी दिवाळीलाच घेतलेली आहे, असं गोल्डन कलर आहे तिचा, छान आहे. आणि ही पण मुलचंद मधून घेतलेली मी, ही 1600 रुपयेपर्यंत मला ही साडी बसलेली आहे. खूप सुंदर आहे आणि मला हे खूप आवडतात. अशा साड्या ज्या असतात ना, खूप रिच फील येतो अशा साड्यांमध्ये, माहिती, छान वाटतात. आणि मला हे खूप आवडलं होतं, त्याच्यावाले हे फुलं वगैरे, ते त्याच्यामध्ये असं टिकल्या वगैरे, ते टिकल्या आहे ते बारीक बारीक, असं छान वाटतात. ते रात्रीच्या वेळेस छान वाटतात अशा साड्या. ही आहे माझी फेवरेट साडी. आणि साडी खूप सुंदर आहे, आणि बघून तुम्हाला कळालं असं. वास कसला येतोय काय माहिती, ते खूप दिवस झाले ना, मी एकच वेळा तिला घातली आहे. आणि ही साडी मी म्हटली होती ना, नंदेच्या मुलीचं लग्न होतं गेल्या वर्षी, तेव्हा घेतलेली मी. आणि तेव्हाच आम्ही गावाला गेलो बरं का, गेल्या वर्षी, तेव्हापासून आम्ही गावालाच नाही गेलोय. आणि ही साडी ना आहे साऊथ इंडियन साडी आहे. आणि त्यानंतर मग ही साडी मी मुलचंद मधूनच घेतलेली आहे. आणि ही साडीची प्राइस आहे 1900 रुपये. तर ना छान आहे आणि खूप सुंदर आहे. तिला ना असं वर्क आहे तिच्यावरती, स्टोन आहे, सुरक्षित काय म्हणतात ते. आणि त्यानंतर हे गोंडे ना मी घरी लावले, फक्त तिला हे एकच होतं, त्यामुळे मी तिला गोंडे लावून घेतले, खूप सुंदर वाटते. आणि त्यानंतर मी लग्नाच्या दिवशीच घातलेले. आता त्या दिवशी ना म्हणजे खूप गडबड होती, त्यामुळे फोटो वगैरे काही काढायला नाही लग्नामध्ये. एखाद दिवशी मी घालली ही साडी, खूप छान वाटते. आणि ब्लाऊज पण मी खूप सुंदर त्याच्यावर शिवलाय. आणि तुम्हाला ह्या साड्यांपैकी कोणती साडी आवडली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा बरं का. बघ, ही साडी ना पहिल्या दिवाळीला म्हणजे आम्ही ताईंकडेच राहत होतो ना, ननदबाईंकडे राहायचो, ननदबाईंमध्येच राहायचो आम्ही. जेव्हा इकडे पुण्याला आलो राहायला, लग्न झालं तेव्हा पहिल्या दिवाळीची साडी ना हे ताईंनी मला घेतलेली होती. आणि खूप छान आहे, अवली कलर आहे. ही 500 रुपयाची साडी आहे, पण खूप सुंदर आहे आणि छान वाटते घातल्यावरती. मी तिचा ब्लाऊज पण शिवलेला होता, पण आता मला येत नाही. दुसरा ब्लाऊज एखादी बघल तिच्यावरती, पण छान आहे. आणि सूत पण तिचं म्हणजे असं हे तिच्यावरती जे खडी वगैरे होती ती पण नाही गेली, काय नाही, खूप छान वाटते ती पण. मला असं लाईट कलरमध्ये साड्या खूप आवडतात आणि रिच फील देतात. आणि त्यानंतर अंगावर टाकल्यावरच कळतं आपल्याला की आपल्याला ही साडी शोभून दिसेल किंवा नाही. आणि घेताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची, आपली जर हाईट असली ना तर हाईट लावून बघायची साडीची, कधी बी अशी तरच साडी घ्यायची. नाही तर मग घरी येऊन काय होतं ना, हाईटला कमी झाली की मग ते साडीचं कसं आहे ना, आपल्या मन नाराज होतं आणि साडी पण वायाला जाते, असं होतं काही. आणि चला आता एवढ्या साड्यांचा पसारा मला आवरायचंय, खूप सारा पसारा करून ठेवलंय मी. आणि आता मला ओमला पण घ्यायला जायचंय. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला तोपर्यंत बाय.